जाऊ शकत नाही ना, पण संतांची विचारसरणी किती विलक्षण असते बघा. चोखोबराय म्हणाले मी देवापर्यंत जाऊ शकत नाही, काही कारण असतील त्याला, काय धर्म आडवा आला असेल, जात आडवी आली असेल, काहीतरी संस्कार आडवे आले असतील, काही जे झालं असेल ते झालं असेल, पण मी जरी देवापर्यंत जाऊ शकत नसलो तरी देव माझ्यापर्यंत येऊ शकतो याच्यावर त्यांचा विश्वास होता ना. त्यामुळे ते म्हणाले मी मंदिरात जात नाही, पण त्याला बाहेर आणल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला म्हणजे इतकी अवहेलना संतांची त्या काळामध्ये झाली. माझा मुद्दा एवढाच आहे, संतांना समाजाने त्या त्या काळामध्ये ओळखलं नाही. ज्या वेळेला ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवला त्यावेळेला मग धर्मपीठाची मान्यता मिळावी, त्यानंतर समाज मान्यता मिळावी, याला काही अर्थ नाही. हे नंतरची सगळी औपचारिकता झाली. पण ज्ञानोबाराय ज्या काळामध्ये होते त्या काळामध्ये ते संतच होते, ते साधकांचे मायबापच होते, ते कैवल्याचे पुतळेच होते. पण लोकांनी त्या काळामध्ये त्यांना कैवल्याचा पुतळा म्हणून ओळखलं नाही. तुकोबाराय ज्या वेळेला होते लोकांनी ओळखलं नसलं तरी तुकोबाराय ब्रह्मरूपच होते, तुकोबाराय जगद्गुरूच होते. ही पदवी काही त्यांना लोकांनी चिकटवली म्हणून चिकटली असं झालं नाही. ते काही कोणते आचार्य नव्हते. पत्रिकेवर छापण्याकरता तुकोबारायांनी जगद्गुरू ही पदवी लावून घेतलीच नव्हती. आणि अशी पदवी जर छापली नाही तर मी कीर्तनाला येणार नाही अशी अटही तुकोबारायांनी कधी घातली नव्हती. असं होतं की नाही? होतं. पण लोकांना आता त्याची अपेक्षा आहे, त्याला काय करावं, तशी अपेक्षा आहे. ती पदवी लावल्याशिवाय जमतच नाही, मनाचं समाधानच होत नाही. ह भ प प पु गु याच्यात काय सामावलेलं असतं मला अद्याप कळलेलं नाही. याच्यामध्ये काय मिळवायचं असतं, याच्यातून काय पदरात पडतं, काही पडत नसतं. पण आपला आपला अहंकार त्या निमित्तानं सुखावत असतो, एवढीच त्याच्या मागची गोष्ट आहे. पण तुकोबाराय जगद्गुरू होते, लोकांनी ओळखलं नसलं तरी तुकोबाराय जगद्गुरू, लोकांनी ओळखलं नसलं तरी ज्ञानोबाराय कैवल्याचे पुतळे, हे सगळं असंच होतं. पण याच्यात तोटा कुणाचा झाला? लोकांनी ज्ञानोबारायांना ओळखलं नाही, याच्यात नुकसान ज्ञानोबारायांचं आहे का लोकांचं आहे? याच्यामध्ये नुकसान तुकोबारायांचं आहे का लोकांचं आहे? लोकांचं नुकसान आहे. लोकांची प्रगती झाली नाही, लोकांना अध्यात्म प्रवणता प्राप्त झाली नाही, समाजाला शांती प्राप्त झाली नाही, समाजाला शांती करता प्रयत्न करण्याची प्रेरणा प्राप्त झाली नाही. ही अडचण समाजाच्या दृष्टीने आली. आणि या अडचणी पुढच्या काळामध्ये येऊ नयेत याच्याकरता त्या संतांनी समाजाला संतांचा परिचय करून दिला, जेणेकरून समाजाला संतांच्या बोधामध्ये, संतांच्या जाणीवेमध्ये जर काही प्रतिबंध आला तर त्याच्यात संतांना काही अडचण निर्माण होणार नाही. मला सांगा, ढगांनी जर समुद्राचं पाणी उचललं नाही तर अडचण कुणाची आहे? समुद्राला काही अडचण नाही, तुम्ही पाणी न्या नाही तर न न्या, मी समुद्र तो समुद्र आहेच आहे. वार्षीय विण सागरू जैसा जळे नित्य निर्भर होते तसे आहेच आहेत. निरुपचारू संतोषी जो आहेच आहेत. अडचण आम्हाला येते आणि ती आमची अडचण येऊ नये याच्याकरता ज्ञानोबारायांनी प्रत्येक अध्यायामध्ये संतांचा बोध आपल्याला करून दिला. स्थितप्रज्ञाचं वर्णन म्हणजे काय? एका अर्थानं संतांचंच वर्णन आहे. 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य सांगतानाचं वर्णन काय, 7व्या अध्यायामध्ये सगळं वर्णन काय, ते एकची लीला तरले हे कुणाचं वर्णन आहे? एका अर्थाने योग्याचं वर्णन काय, 8व्या अध्यायातलं वर्णन काय, 9व्या अध्यायातलं, 10व्या अध्यायातल्या विभूती काय, 12व्या अध्यायातला भक्त काय, 13व्या अध्यायातला ज्ञानी काय, 14व्या अध्यायातला गुणातीत काय, कुणाची वर्णन आहेत ही सगळी संतांची वर्णन आहेत ना. मग या सगळ्या संतांच्या वर्णनाकडे ज्ञानोबारायांना प्रवृत्त व्हावं वाटलं. वास्तविक ज्ञानेश्वरीचा विषय काय आहे? जो गीतेचा विषय तो ज्ञानेश्वरीचा विषय. गीतेचा विषय काय आहे? अर्जुनाला बोध देणं आणि ज्ञानाच्या अधिकरणावर कर्म प्रवृत्त करणं हा गीतेचा विषय. पण ज्ञानोबारायांनी त्या गीतेच्या विषयामध्ये आत्मबोधाच्या संबंधानं, ब्रह्मज्ञानाच्या संबंधानं ज्ञानोबारायांनी प्रत्येक अध्यायामध्ये संतांची वर्णन करून दिलेली आहेत आपल्याला. कशा करता बाबा, तुम्ही आत्मबोधाचं वर्णन करा आणि ज्ञानेश्वरी संपवा ना. ज्ञानोबाराय म्हणाले असं होत नाही बाबा, आम्हाला संतांची वर्णनं केली पाहिजेत, महात्म्यांची वर्णनं केली पाहिजेत. हा आत्मबोध ज्यांच्या ठिकाणी स्थित झाला, या आत्मबोधानं जे मंडित झाले, या आत्मबोधाचा ज्यांनी जगत कल्याणार्थ विचार केला आणि वापर केला, ते महात्मे कसे होते, काय होते, ते कसे वागत होते याचा विचार ज्ञानोबारायांनी केला, प्रत्येक अध्यायामध्ये केला. गाथा जरी आपण बघितला तरी तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये देवाच्या वर्णनाच्या अभंगांपेक्षा संतांच्या वर्णनाचे अभंग जास्त आहेत. विठ्ठल कर्तव्य मानतात.
त्याच्यामुळे हाताला धरून आपल्याला विशिष्ट गंतव्यापर्यंत पोचवणं हे जर संत महात्मे करत असतील आणि त्यांनी जर आपला हात धरला नाही तर गंतव्यापर्यंतचा प्रवास सुखकर होणार नाही. या जाणीवेतून आपल्याला संत कळाले पाहिजेत. कुणाचा तरी हात धरून पुढे जाण्यापेक्षा संतांचा हात धरून जागेवर थांबणं श्रेयस्कर आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून ही परिवर्तन व्हायची असतील तर त्याच्याकरता संत संगती हा फार मोठा आधार असतो. मी याला फक्त एका युक्तिवादाची जोड देऊन पुढे जाणार आहे. आपल्याला सगळ्यांना पसायदान बहुतेक तरी माहिती असावं असा अंदाज आहे माझा. पसायदान हां माहिती आहे. पसायदान जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे. हे पसायदान जवळजवळ रोज आपण जवळजवळ सगळे म्हणतात बरं का. आता हे पसायदान म्हणत असताना या पसायदानाच्या पहिली ओवी प्रस्तावनेची सोडून द्या आपण, आता विश्वात्मके देवे सोडून द्या. तेथून पुढं 3 ओव्यांमध्ये ज्ञानोबारायांनी काही विशिष्ट पद्धतीची मागणी संतांजवळ केलेली आपल्याला 2च ओव्यांमध्ये 6 मागण्या ज्ञानोबारायांनी मागितलेल्या आपल्याला दिसून येतात. काय काय मागण्या आहेत? पहिली मागणी काय? जे खळांची व्यंकटी सांडो, नंतर तया सत्कर्मी रती वाढो, नंतर भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, नंतर दुरिताचे तिमिर जावो, त्याच्यानंतर विश्व स्वधर्म सूर्य पाहो, त्याच्यानंतर जो जे वांछिल तोते लाहो प्राणीजात. 6 मागण्या झाल्या. या 2 ओव्यांमध्ये ज्ञानोबारायांनी 6 मागण्या सद्गुरूंच्या चरणाजवळ जगताच्या कल्याणाकरता म्हणून मागितलेले आपल्याला दिसतात. गंमत अशी आहे की खळांची व्यंकटी सांडो इथपासून जो जे वांछिल तोते लाहो प्राणीजात इथपर्यंतच्या या 6 मागण्या, याच्यातली मागणी प्रत्येक मागणी समाजाच्या कल्याणाकरता आहे. प्रत्येक मागणी आपली आध्यात्मिक विकसनशीलता सिद्ध व्हावी याच्याकरता आहे. प्रत्येक मागणी आपला आध्यात्मिक विकास व्हावा याच्याकरता आहे. कारण आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे? दृष्टादृष्ट विजय होवावे जी, तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे ना. मग दृष्टादृष्टावरचा विजय जर आध्यात्मिक विचाराशिवाय प्राप्त होणार नसेल तर त्याच्याकरता आध्यात्मिक विकास आमचा व्हावा याच्याकरता आमच्या जीवनामधल्या ज्या परिवर्तनाची अपेक्षा ज्ञानोबारायांना वाटते त्या अपेक्षा ज्ञानोबारायांनी पसायदानामध्ये व्यक्त केल्या. 2 ओव्यांमध्ये 6 मागण्या ज्ञानोबारायांनी मागितल्या. आता या 6च्या मागण्या आपण विचारात घ्या. याच्यातली पहिली मागणी काय? जे खळांची व्यंकटी सांडो. मला सांगायचं काय, मला या मागण्यांचा विस्तार करायचा नाही आहे. मला याच्यातलं महत्त्व काय आहे आणि ज्ञानोबारायांच्या मांडणीचं रहस्य काय तेवढं बोलून मला पुढे जायचं आहे. याच्यामध्ये ज्ञानोबाराय खळांची व्यंकटी सांडो म्हणतात. या मागितलेल्या 6ही मागण्या आपण आपल्या सामर्थ्यानं पूर्ण करू शकतो का, हा माझा प्रश्न आहे. ऐका, मला म्हणायचं आहे काय, खळांची व्यंकटी सांडो हे मागणं बरोबर आहे. या जगतातल्या खलांची वाईट वृत्ती नष्ट व्हावी हे ज्ञानोबारायांचं म्हणणं बरोबर आहे. परंतु वाईट वृत्ती नष्ट करणं खळाच्या ताब्यात आहे का? कोणता खळ असं म्हणतो की मी खळ आहे? सांगा ना. कोणता मनुष्य असं म्हणतो की मी दुष्ट आहे? आपल्याकडे असणाऱ्या अवगुणांना सुद्धा गुण म्हणून बघण्याची माणसाची जी नैतिक कुदृष्टी आहे ना, तेच त्याच्या अधपतनाचं मुख्य कारण आहे. विठ्ठला विठ्ठला. मला म्हणायचं याच्यातलं एकही मागणं सोपं नाही आहे. कोणताही दुष्ट पुरुष मी दुष्ट आहे असं कबूल करत नसतो. एक वेळ सज्जन म्हणेल मी दुष्ट आहे म्हणून, पण दुष्ट कधी असं म्हणत नाही की मी दुष्ट आहे म्हणून. उलट तो सज्जनतेचा आव आणूनच समाजामध्ये मिरवत असतो. त्याला आपला दुष्टपणा कळत नसतो, कळला तरी दाखवायचा नसतो, दाखवला तरी त्याचा फायदा करून घ्यायचा असतो. आता राजकारण बघा की हेच आहे की नाही सगळं. एकतर दुष्टपणा व्यक्त मानायचाच नाही, मानला तर तो दाखवायचा नाही, दाखवला तर त्याचा फायदा करून घ्यायचा. असं जर होत असेल तर कोणत्या दुष्टाला आपण बदलावं असं वाटेल मला सांगा. जोपर्यंत आपल्या ठिकाणी असणाऱ्या अवगुणाची आपल्याला यथार्थ जाणीव होत नाही तोपर्यंत त्या अवगुणाला बदलून टाकणारा सद्गुण आपल्या ठिकाणी यावा याच्याकरता कोण प्रयत्न करेल सांगा ना. कोणी प्रयत्न करू शकत नाही. मग याच्याकरता काय, जे खळांची व्यंकटी सांडो हे मागणं बरोबर आहे, पण हे सहज आहे का, हे सोपं आहे का याचा विचार करा. याच्यात काही सोपं नाही. या 6च्या 6 मागण्या अवघड आहेत. आपण जर या 6ही मागण्यांचा तशा अर्थाने विचार करत राहिलो तर आपला सगळा वेळ त्याच्यामध्ये जाईल. तया सत्कर्मी रती वाढो. सोपं आहे का? सत्कर्म करतो मनुष्य, पण जबरदस्तीनं करतो, भीतीनं करतो, नाईलाज म्हणून करतो,
पण स्वाभाविकतेनं सत्कर्म करावं अशी प्रवृत्ती माणसाच्या ठिकाणी सहसा उत्पन्न होत नसते. अगदी सोप्या भाषेत मी आपल्याला सांगू का, शिक्षा होईल म्हणून चोरी न करणारेच जास्त आहेत. मला काय म्हणायचं आपल्या लक्षात आलं का? शिक्षा होईल या भीतीनं ते चोरी करत नाहीत. जर चोरीचा कायदा काढून घेतला तर कोण सावय हा प्रश्नच राहील, आहे की नाही? म्हणजे कुठलं तरी आमच्यावर वजन आहे, कशाचं तरी आमच्यावर दडपण आहे, म्हणून आम्ही नियमात वागायचा प्रयत्न करतोय. हे व्यवहारात झालं. परमार्थाच्या दृष्टीने पाप केलं तर नरकात पडू म्हणून नाईलाजानं पुण्य करतात. म्हणजे नरकाचा संबंध न ठेवता, पापाचा विचार मनाला स्पर्शही होऊ न देता विचाराचा आम्हाला पुण्याकडे प्रवृत्त व्हावं वाटेल का? तर एकदम व्हावं वाटत नाही. सत्कर्मी कुणाची रती वाढते, जबरदस्तीनं काहीतरी करतील माणसं. दानधर्म करत नाहीत असं नाही, पण काहीतरी त्याला निमित्त असावं लागतं, त्याला काहीतरी हेतू असावा लागतो. कुणीतरी ज्योतिषानं सांगावं लागतं की याचा परिहार करण्याकरता, या दोषाचा परिहार करण्याकरता 10 गायी दान करा. मग नाईलाज म्हणून त्याचं गोदान चालू राहतं. नाहीतर त्या गोदानातून त्याला काही फार मोठ्या पुण्याची प्राप्ती होईल आणि त्या गोदानातून त्याचं अंतःकरण शुद्ध होईल याची शक्यता समाजामध्ये फार कमी प्रमाणामध्ये राहत असते. त्यामुळं कुठल्या तरी वजनानं, कुठल्या तरी काहीतरी ह्याच्याने दबावाखाली, कुठल्या तरी भीतीनं मनुष्य सत्कर्मामध्ये प्रवृत्त होत असेल तर ते सत्कर्म त्याच्या आध्यात्मिक विकासाचं निमित्त होऊ शकत नाही. ही अडचण आहे. याच्याकरता सत्कर्म करावं, पण कसं करावं याच्याकरता ज्ञानोबाऱ्यांनी शब्द वापरला रती. रती हा शब्द आहे. रती म्हणजे काय? रती म्हणजे आवड. ज्ञानोबाराय म्हणतात सत्कर्म वाढावं असं नाही, सत्कर्माची आवड वाढावी हे ज्ञानोबाऱ्यांची मागणी आहे. सत्कर्म वाढावं याला महत्त्व नाहीच आहे. आवड वाढली की सत्कर्म स्वतःहून वाढतं, पण जबरदस्तीनं वाढवलेलं सत्कर्म फार काळ टिकून राहत नाही. याच्याकरता म्हणून माणसं बघा ना, बाहेर दाखवताना माणसं जेवढे चांगले वागतात ना, जेवढं चांगलं 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 दाखवतात ना, आत खोलीत गेले आणि एकदा दार बंद केलं की त्यांचा चांगुलपणा, जरा कॅमेरे लावा बरं मध्ये, कळतं मध्ये काय काय चालतं ते, आहे की नाही? असं होतंच की नाही? आता कॅमेरे लावायची गरज नाही, आपला मोबाईल आता आपल्याला तो काही एकांत मिळूच देत नाही. आपण एकांतात आता त्याला नवीन नाव आलंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI म्हणतात ना. तिथं आपला आता काही एकांत राहिला नाही. आता आपल्याला वाटतं कोणी बघत नाही, पण आपला मोबाईल सगळं बघत असतो आणि तो नंतर बरोबर उट्ट काढतो सगळ्याचं. हां, ते फार अवघड झालं प्रकरण. याच्याकरता स्वाभाविक धर्मनिष्ठा, स्वाभाविक सत्कर्म प्रवृत्ती, स्वाभाविक नैतिक आचरण हे आमच्या ठिकाणी कोणत्याही वजनाशिवाय, जबरदस्तीशिवाय आणि भीतीशिवाय निर्माण झालं पाहिजे. ही ज्ञानोबाऱ्यांची पसायदानातली अपेक्षा आहे. माझं म्हणणं काय, हे सोपं आहे का सांगा? सोपं आहे का? हे सहज मनुष्य सत्कर्म प्रवृत्त होईल का? होत नाही. त्याला कुणीतरी मागून ढकलावं लागतं, तर मग तो तिकडं प्रवृत्त होतो. काहीतरी त्याला जबरदस्ती असावी लागते. एक मनुष्य पाण्यात पडला, बुडायला लागला, त्याला पोहता येईना, पाणी खोल होतं, त्याला पोहता येईना. बाकीचे आजूबाजूला किनाऱ्यावर होते, काही विहिरीच्या काठावर उभे होते, पण कोणी उडी मारेना. शेवटी एका माणसाने, अगदीच तो बुडायला लागला म्हणल्यानंतर एका माणसाने त्याच्यात पाण्यामध्ये उडी मारली, त्याला कसं बसं धरलं, काठावर आणलं, त्याचा जीव वाचवला. त्यांना दोघांनाही वर काढलं. लोकांनी त्याचं कौतुक केलं. वारे वा, शाबास म्हणे, काय तू धाडसी माणूस आहेस रे, पाण्यामध्ये उडी मारून याचा जीव वाचवलास, आम्ही तुझा सत्कार करू. तो म्हणला, सत्कार नंतर करा, आधी मला पाण्यात कुणी ढकललंय तेवढं सांगा. म्हणजे हा काही स्वतःच्या मर्जीनं जीव वाचवायला गेला नव्हता, त्याला कुणीतरी जबरदस्तीनं ढकललं होतं. आमची सत्कर्माची प्रवृत्ती ह्याच्यापेक्षा वेगळी काय मला सांगा ना? ह्याच्यापेक्षा वेगळं काय आमचं? कुणीतरी ज्ञानोबाराय म्हणतात नाही, रती वाढो, हे सोपं नाही. बरं, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, सोपं आहे का? सोपं नाही ना महाराज. दुरिताचे तिमिर जावो, सोपं आहे का? विश्व स्वधर्म सूर्य पाव, सगळ्या विश्वानी स्वधर्माचा सूर्य पाहावा, सोपं आहे का? आम्हाला धर्मच पाहता येत नाही तर स्वधर्म कधी कळायचा आहे? आम्हाला कळत नाही. स्वधर्माची आवड आमच्या ठिकाणी नाहीच आहे, स्वाभाविकतेनं नाही आहे. मग स्वधर्माचा सूर्य आम्हाला कधी दिसावा? हे सगळं अवघड आहे. बरं, याच्याही पलीकडे जाऊन जो जे वांछिल तो ते लाहो, सोपं आहे का? ज्याला जे हवं त्याला ते मिळावं, सोपं आहे का या जगात? मग याच्यातलं काहीच सोपं नाही ना. मग हे सगळं अवघड 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 मागून ज्ञानोबारायांना तरी काय मिळणार होतं? बरं, गंमत अशी आहे याच्यामध्ये की हे सगळं अवघड आहे, हे 700 वर्षानंतर आमच्यासारख्यांना कीर्तनात सांगताना कळतं. तर हे सगळं पसायदान म्हणताना ज्ञानोबारायांना माहीत नसेल हे सगळं अवघड आहे बाबा म्हणून?
अरे 1-2 वर्षाचं काहीतरी शिक्षण घेऊन कंबर बांधून उभा राहणाऱ्याला पसायदानाच्या मागण्या अवघड वाटतात. त्या ज्ञानोबारायांना मागताना कळलं नसेल की हे सगळं अवघड आहे, आपण जे मागतोय ते समाजाला सहजासहजी साध्य होणारं नाही आहे. हे ज्ञानोबारायांना माहीत नसेल त्या काळामध्ये. माहिती होतं ना. मग माहिती असूनही हे सगळं अवघड मागणं ज्ञानोबारायांनी मागितलं. पण हे अवघड आहे हे ओळखून ज्ञानोबारायांनी पुढचं जे पसायदान मागितलं ना, तिकडं मला आपल्याला प्रवृत्त करायचं आहे. हे सगळं अवघड आहे हे मान्य आहे, पण ज्ञानोबाराय म्हणतात हे जर अवघड असेल तर याला सुघड करण्याकरता, याला सोपं करण्याकरता आपल्याकडे एक उपाय आहे ना. काय केलं पाहिजे? समाज स्वतःहून या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये साधून घेणार नाही, स्वतःहून आपलं खलत्व टाकणार नाही, स्वतःहून सत्कर्मातली आवड वाढती ठेवणार नाही, स्वतःहून भूतमात्रांमध्ये परस्पर मैत्र निर्माण करणार नाही, स्वतःहून स्वधर्माचा सूर्य पाहणार नाही. हे स्वतःहून तो करणार नाही ना, मग त्याच्याकरता एक उपाय योजना झाली पाहिजे. म्हणून त्या उपायाची मागणी सुद्धा ज्ञानोबारायांनी नंतरच्या ओव्यांमध्ये पसायदानामध्ये केलेली आहे. विठ्ठल ज्ञानोबारायांनी नंतरच्या मागण्या काय मागितल्या ते म्हणू लागा बरं माझ्या बरोबर. ज्ञानोबारायांनी पुढं काय मागितलं? पुढं जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात. पुढं आता असं मधून म्हणलं की अवघड जातं, क्रमानं आलं तर म्हणता येतं. असं आहे. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता. ज्ञानोबारांची मागणी किती विलक्षण आहे बघा. या 6च्या 6 मागण्या जर अवघड असतील आणि मनुष्य स्वतःच्या मनानं जर हे प्रयत्न करणार नसेल तर त्याला काय केलं पाहिजे? ज्ञानोबाराय म्हणतात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता. या भूतमात्रांना ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भेटत राहिली पाहिजे. हे ईश्वरनिष्ठ कोण आहेत? हे संतच आहेत. आणि म्हणून नंतर चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. हे संतांचं लक्षण सांगत असताना ज्ञानोबारायांनी हे कोण आहेत? ईश्वरनिष्ठ कोण आहेत? हे संत आहेत. मग या संतांनी काय केलं पाहिजे? या संतांनी हे अवघड असणारं सोपं करण्याकरता या भूतमात्रांना अनवरत भेटत राहिलं पाहिजे. म्हणजे जोपर्यंत ही संत संगती प्राप्त होत नाही तोपर्यंत खळाचं खळत्व जात नाही. जोपर्यंत संत संगती प्राप्त होत नाही तोपर्यंत सत्कर्माची रती वाढत नाही. जोपर्यंत संत संगती प्राप्त होत नाही तोपर्यंत दुरिताचं तिमिर जात नाही. संत संगती प्राप्त होत नाही तोपर्यंत स्वधर्माचा सूर्य जर दिसत नसेल तर संत संगतीशिवाय जगणं सगळं कठीण आहे. संत संगतीशिवाय मानवी जीवन परिवर्तन मानवी जीवनाचं परिवर्तन होऊन ध्येयापर्यंत ते जात नाही. आणि संत संगती नसेल तर जीवाचं ब्रह्मही होणार नाही, आणि संत संगती नसेल तर जीवाचा संतही होणार नाही. ही अपेक्षा ज्ञानोबारायांनी पसायदानामधून व्यक्त केली. आणि या दृष्टीने संत संगती आम्हाला झाली पाहिजे. आणि ही संत संगती व्हायची असेल तर आम्हाला संत अधिक कळाले पाहिजेत. या दृष्टीनं तुकोबारायांनी संतांचा परिचय करून दिला. विठ्ठल हा परिचय करून देताना, हा संतांची ही ओळख करून देताना तुकोबारायांनी ज्या पद्धतीनं मांडणी केली त्याचाही आपण विचार करा. हा परिचय करून द्यायचा. संतांची आम्हाला जाणीव झाली पाहिजे. कोण संत? आम्ही कुणाच्या संगतीत गेलं पाहिजे. कुणाच्या तरी संगतीत जाऊन जीवनाचं कल्याण होत नाही, संतांच्याच संगतीमध्ये गेलं पाहिजे. प्रमाण पुष्कळ, आपल्याला त्या दृष्टीने विचारही पुष्कळ करता येईल. पण थोडं पुढं चला. त्याच्याकरता संत कोण हे जर कळलं पाहिजे तर संतांचा परिचय कसा करून द्यावा लागतो. तुकोबारायांनी या अभंगामध्ये शास्त्रीय दृष्टीनं आपल्याला तो परिचय करून दिला. कसा परिचय करून द्यावा लागतो? आपल्याला न्यायशास्त्राने या संबंधामध्ये चिंतन करताना असं सांगितलं, नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी अपितु लक्षण प्रमाणाभ्याम. न्यायाने आपल्याला काय सांगितलं? नुसती प्रतिज्ञा करून, नुसतं विधान करून आपल्याला वाक्याची किंवा वस्तूची सिद्धी करता येत नाही. त्याच्याकरता काय केलं पाहिजे? लक्षण आणि प्रमाणाची जोड त्याला दिली पाहिजे. मग लक्षणही सांगा आणि त्याच्याकरता प्रमाणही द्या. आता लक्षणही करा, प्रमाणही द्या, हे कशा करता बाबा? लक्षण केलं तर काय होतं, प्रमाण दिलं तर काय होतं, याच्यामध्ये काही आपल्याला बारीक विचार करता येऊ शकतो. आपल्याकडे तेवढा वेळ आता नाही आहे.
पण तरीसुद्धा लक्षण केल्याने लक्षण समजल्याने प्रवृत्ती वाढत असते आणि प्रमाण दिल्याने त्या प्रवृत्तीला एक विशिष्ट असा आधार मिळत असतो, एक विश्वास निर्माण होत असतो. प्रमाणानं विश्वास निर्माण होतो आणि लक्षणाने प्रवृत्ती होते. आंबा आहे एवढं म्हणून चालत नाही, आंबा गोड आहे असं म्हणलं तर त्याच्याकडे प्रवृत्ती निर्माण होते. बरोबर आहे की नाही? आंब्याचं लक्षण सांगा, गोड आहे हे लक्षण त्याचं कळालं की मग आपली तिकडं प्रवृत्ती होते. लक्षणाने काय झालं? प्रवृत्ती निर्माण झाली. आणि हा चांगल्या जातीचा आहे, हा असा असा आहे, इकडून आलेला आहे, तिकडून आलेला आहे असं. अरे कुणी सांगितलं? अहो बघा ना, मी तुम्हाला जोडून देतो, माझ्या मित्राने त्याच्या घरचा हापूस मला पाठवलाय, प्रमाण आहे त्याला, त्याच्यावर कागद आलाय त्याच्याबरोबरचा, मग कागदावर वाचलं की हा देवगड हापूस आहे म्हणलं की माणूस म्हणतो ठीक आहे, मग खायला हरकत नाही. हे काय झालं? प्रमाणानं प्रवृत्तीवर आपला विश्वास निर्माण होतो. प्रवृत्तीच्या फलाविषयी अंतःकरण असंदिग्ध होऊन जातं. याच्याकरता म्हणून आपल्याला प्रमाणाचीही गरज आहे आणि याच्याकरता आपल्याला त्या लक्षणाचीही गरज आहे. लक्षणही सांगा, प्रमाणही द्या. याच्यामध्ये पुष्कळ विचार आहे, मला आत्ता ते लांबवायचं नाही आहे, पुढं जातो थोडंसं. लक्षण करा आणि प्रमाण द्या. मग लक्षणं काय करायची? लक्षणं किती करता येतात? आपल्या बुद्धीचं वैभव आपल्याला कितीही मोठ्या पद्धतीनं साकारता येऊ शकतं. लक्षणं कितीही करा, पण प्रमाण जर नसेल तर त्या लक्षणांना अर्थ नसतो. एक थोडंसं सोपं किंवा थोडंसं शास्त्रीय परिभाषेमध्ये जर बोलायचं झालं तर प्रमाणविरहित लक्षण म्हणजेच तर्क असतो. विठ्ठला विठ्ठला. आणि तर्कावर तत्वज्ञान चालत नाही, तर्कावर जीवनाची धन्यता आपल्याला प्राप्त होत नसते. प्रमाणविरहित लक्षण त्याला अर्थ नाही, प्रमाणासहित लक्षण दिलं तर त्याला महत्त्व येतं. मग आता हे लक्षण करायचं आहे, कसं करायचं आहे? तुकोबाराने या अभंगाच्या पहिल्या 3ही चरणामध्ये लक्षणांचा विचार केला आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराने आपल्याला त्याला जोडून प्रमाण दिलं. आपल्याला अभंग सगळ्यांना परिचित आहे, मी नुसता अभंगाचा भाव बोलून दाखवतोय आपल्यासमोर. तुकोबाराने काय सांगितलं? संतांची काही लक्षणं आहेत बाबा. काय काय लक्षणं? बाबा तो भक्तीचा जिव्हाळा जाणतो, तो संत आहे, तो भक्त आहे, हे आपल्याला एक लक्षण कळालं. त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त बाकी जे आहेत, जे भक्तीचा जिव्हाळा जाणत नाहीत पण भक्ती न करता ज्ञानामध्ये व्यवहारामध्ये प्रवृत्त होणारे असतील तर त्यांना आम्हाला भक्त म्हणता येणार नाही, संत म्हणता येणार नाही, हेही तुकोबारायांनी बोलून दाखवलं. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित, हेही लक्षण तुकोबारायांनी नामरूपी जडले चित्त हे लक्षणही आपल्याला सांगितलं. आणि त्याच्याबरोबरीनं या लक्षणाला प्रमाण पाहिजे ना काहीतरी. मग तुकोबारायांनी प्रमाण दिलं, बाबा तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. आता ही नवविधा भक्ती जाणणारा कोण आहे? नवविधा भक्ती कुठं दिसते आपल्याला? तर ही प्रल्हादाच्या चरित्रामध्ये भागवतामध्ये दिसून येत असेल तर प्रल्हादाचं आणि प्रल्हादाच्या निमित्तानं भागवताचं प्रमाण देऊन तुकोबारायांनी संतांची लक्षणं या अभंगामध्ये सिद्ध केली आहे. विठ्ठला विठ्ठला. भागवताचं प्रमाण दिलं. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे, जो नवविधा भक्ती जाणतो तोच शुद्ध आहे. नवविधा भक्तीचा विचार आपल्याला भागवतामध्ये प्रल्हादाच्या चरित्रामध्ये दिसून येतो. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, ही नवविधा भक्ती प्रल्हादाच्या मुखातून किंवा भागवतामध्ये आपल्याला प्रल्हादाच्या संबंधानं दिसून येते. ही नवविधा भक्ती जो जाणतो म्हणजे जाणणारा म्हणजे प्रल्हादाचं स्वतःचं चरित्र त्या दृष्टीने जर पाहिलं तर प्रल्हाद हे स्वतः भक्त होते आणि असे भक्त कसे असतात याचा विचार तुकोबारायांनी आधीच्या 3 चरणांमधून आपल्याला करून दिलेला आहे. कोण आहेत ते भक्त, काय आहेत, कसे आहेत याचा विचार या अभंगामध्ये तुकोबारायांनी केला. लक्षणांनी केला, प्रमाणांनी केला. नुसतं प्रमाण जर दिलं नसतं किंवा नुसतंच जर प्रमाण दिलं असतं तर माणसाचा विश्वास बसला असता पण प्रवृत्ती झाली नसती. आणि नुसतीच लक्षणं जर सांगितली असती तर कदाचित प्रवृत्ती झाली असती पण अंतःकरणामध्ये संदिग्धता राहिली असती. म्हणून निसंदिग्ध अंतःकरणानं प्रवृत्त व्हावं आणि विश्वासानं साध्याला प्राप्त व्हायचं असेल तर त्या साध्याचा परिचय लक्षण आणि प्रमाणानं करून घेतला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून तुकोबारायांनी
ज्ञानोबारांनी आपल्याला एक एक लक्षणं सांगितली. संत कोण आहेत, भक्त कोण आहेत? का बाबा? कारण या जगतामध्ये भक्ताचं रूप घेऊन वावरणारे पुष्कळ आहेत. या जगतामध्ये हे नेहमी होतं. संतांचं रूप घेऊन वावरणारे जास्त. मुळात संत असणं हे कमीच आहे. बहु अवघड असेल तर मग ते संत, अरे दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. हा महापुरुषांचा संश्रय जर अत्यंत दुर्लभ म्हणून सांगितला गेलेला असेल, याच्यातही क्रमवारी आपल्याला पाहता येते. मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुष संश्रय याच्यामध्ये उत्तरोत्तर दुर्लभता आपल्याला मानावी लागते. मनुष्यत्व दुर्लभ आहे. मनुष्यत्वाला येऊन सुद्धा मुमुक्षुत्व प्राप्त होणं त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे. आणि मुमुक्षु झाला तरी संतांचा संग होणं हे त्याहीपेक्षा अत्यंतिक दुर्लभ आपल्याला मानावं लागत असेल. तर हे जर कठीण असेल तर या जगतामध्ये संत काय असे रस्त्यावर भेटतात का? रस्त्यावर भेटत नाहीत. आपल्याला रस्त्यावर जे भेटतात ना ते संत नसतातच. संत रस्त्यावर भेटत नाहीत. हे काही चौकात भेटणारी व्यक्तिमत्व आहेत का? की या चौकात गेलो तुकोबराय भेटले, त्या चौकात गेलो ज्ञानोबराय भेटले, असं थोडंच होणार आहे. त्याच्याकरता निळोबारायांसारख्यांना 42 दिवसाचा उपवास करावा लागतो. आपल्याला एक एकादशी जड जाते. कधी भेटायचे तुकोबराय? कसं अवघड आहे आपलं, विचार करा ना. म्हणजे संतांची दुर्लभता ही जर आपल्याला, म्हणजे संत दुर्लभ आहेत हे मान्यच आहे, याच्याबद्दल काही विचार करायचं कारण नाही. या जगतामध्ये संतांचं रूप घेऊन फिरणारे पुष्कळ आहेत. त्यामुळे सामान्य माणसाचा गोंधळ होऊ शकतो. सामान्य माणूस पटकन फसतो. काय होतं, एक विधान करतो, पटलं तर बघा, नाही तर सोडून द्या, काही फार महत्त्वाचा आहे अशातला भाग नाही. पण लक्षात ठेवा, कुठं उपयोग झाला तर त्या वेळेला माझी आठवण करा. हां कुठं उपयोग झाला तर बघा. काय सांगतो मी आपल्याला, ऐका. काय असतं, ज्याचं सोंग घेणं सगळ्यात सोपं असतं की नाही, ते होणं ते सगळ्यात अवघड असतं. विठ्ठला विठ्ठल विचार करून बघा ना, ज्याचं सोंग घेणं सोपं असतं ते होणं तेवढंच अवघड असतं. सोपं नाही. साधूचं सोंग घेणं फार सोपं आहे, पण साधू होणं फार अवघड आहे. साधूला जर संधी मिळाली तर ते सोपं आहे. संधी साधू होणं सोपं आहे, पण साधू होणं काय लागतं मला सांगा. अजून सोपं सांगतो मी. वारकऱ्याचं सोंग घेणं फार सोपं आहे. वारकरी होणं सोपं आहे का हो? वारकरी होणं सोपं आहे का मला सांगा? सोपं नाही ना महाराज. वारकरी म्हणजे मोठं अवघड काम आहे ते. सतीचं वाण आहे वारकरी होणं म्हणजे लोकांनी होऊ नये म्हणून सांगत नाही बरं मी. हे त्याच्यातली प्रामाणिकता आपल्याला काय आहे हे पटावं याच्याकरता, तुम्हाला मला दोघांनाही पटावं याच्याकरता म्हणून बोलतो. विचार करा ना, वारकरी होण्याकरता काय लागतं? काही लागत नाही, काही भांडवल नाही. भांडवल काय? 25 पैसे. वारकरी व्हायला भांडवल काय लागतं? 25 पैसे. का? एक गोपीचंदनाचा खडा, संपलं. एवढंच भांडवल लागतं. मग ते शरीराच्या ज्या ज्या कोपऱ्यावर लावता येईल तिथं लावलं की समाजाला तो संतच वाटतो, वारकरीच वाटतो. वाटत नाही असं नाही. पण वारकरी दिसणं, भेटणं, त्याच्याबरोबर संग होणं, त्याच्याबरोबर चर्चा होणं, त्याच्या बरोबरीनं अभंग पाठ करणं, त्याच्या बरोबरीनं ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवर, सिद्धांतावर चर्चा करणं, हे वाटतं तेवढं सोपं आहे का हो? सोपं नाही. तसं संतांचं रूप घेणं सोपं आहे. या जगतामध्ये आपल्याला तर आचार्यांनी अध्यास भाष्यामध्ये हे सगळंच सांगितलेलं आहे. मला फार विस्तार त्याचाही करायचा नाही, सोडून द्या. काय असतं या सगळ्यामध्ये विचार करा. तुकोबारांनी आपल्याला ते सांगितलं ना, विकाल तेथे विका माती नाव ठेवूनी बुक्का, आहे की नाही? आपण पंढरपूरला जातो, बुक्का घेऊन येतो. ते बुक्का घ्यायला गेल्यावर त्या दुकानामध्ये बुक्क्याचा असा सुगंध येतो, आपल्याला वाटतं इतका शुद्ध बुक्का कुठंच मिळणार नाही, कुठंच मिळणार नाही. मग आपण त्याला म्हणतो डबी नको, किलोभर द्या. आता किलोभर बुक्का म्हणजे जवळजवळ 5 पिढ्याची व्यवस्था झाली. किती लागतो बुक्का? एक ठिपका एवढाच बुक्का लागतो. पण मनुष्य किलोभर घेऊ, फार शुद्ध मिळाला, काय सुगंध सुटला होता. आणि घरी घेऊन आल्यावर तो सुगंध कुठं जातो याचा पत्ताच लागत नाही. मग घरी आल्यावर कळतं आपल्याला बुक्का आपण विकत घेतला नाही, दुकानदारानं लावलाय. दुकानदारानं बुक्का लावलाय आपल्याला, आपण विकत नाही आणला बुक्का. कळतं की नाही? का बाबा? कारण बुक्क्याचा रंग सिद्ध करून मातीलाच बुक्का म्हणून विकणं हे फार सोपं असतं.
विकाल तेथे विका माती नाव ठेवून बुका. जर असं असेल तर परमार्थाची गत याच्यापेक्षा वेगळी नाही. संतांची गत याच्यापेक्षा, संतांच्या परिचयामध्ये माणसं फसतात. याच्याकरता तुकोबारायांनी बारीक लक्षणं संतांची आपल्याला सांगितली. कोण संत आहे, कोण भक्त आहे याचा विचार करा. कुणालाही भक्त म्हणून त्याच्या मागे जाऊ नका. हे होतं म्हणून तर भगवंताला योमत भक्त समय प्रिय हा हे वारंवार सांगावं लागलं 12व्या अध्यायामध्ये. भक्त कसा असतो बाबा? तो असा असतो, तो अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकारः समदुःख सुखक्षमे संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चयः. ही सगळी लक्षणं कशा करता? आपल्याला संत कळाले पाहिजेत, आपल्याला भक्त कळाले पाहिजेत. माणसाने बाकी कशातही चुकलं तर चालतं. एक वेळ देव शोधायला आपण चुकलो, देव ओळखायला आपण चुकलो, चालेल महाराज, पण संत आणि भक्तांना ओळखायला माणसाने चुकू नये. त्याच्यात फार मोठी हानी होते. याच्याकरता तुकोबारायांनी बारीक लक्षणं आपल्याला सांगितली. कुणाला भक्त म्हणायचं आहे, कोण संत आहे बाबा? तुकोबारायांनी त्याची लक्षणं 3 लक्षणं सांगितली. याच्यात काही लक्षणं ही आपल्याला निषेधमुखानं विचारात घ्यावी लागतात, काही लक्षणं आपल्याला अन्वयमुखानं विचारात घ्यावे लागतील. आणि का नाही माझ्या मना हो का पंडित शहाणा, याच्यामध्ये निषेधमुखानं किंवा अतद्व्यावृत्तीनं हे लक्षण आपल्याला पाहता येऊ शकतं. बाकी 2 पहिल्या आणि तिसऱ्या चरणामध्ये केलेलं जे लक्षण आहे हे आपल्याला विधिमुखानं अन्वयानं विचारात घेता येऊ शकतं. अन्वयानं काही लक्षण आहेत आणि एक लक्षण निषेधमुखानं जर केलेलं असेल तर तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा आपल्याला असं सांगितलं की संत कुणाला म्हणायचं आहे, भक्त कुणाला म्हणायचं आहे. तुकाराम महाराजांनी पहिल्यांदाच असं सांगितलं की जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो त्याला संत असं म्हणतात. अभंगाचं जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, आणि कनये माझ्या मना, आणि कनये माझ्या मना, तोची दैवाचा पुतळा, तुझे देवाचा पुतळा, ऐकणे माझ्या मना, माझ्या मना, ऐकणे माझ्या मना, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, आणि कनये माझ्या मना, आणि कनये माझ्या मना, तोची दैवाचा
लक्षण भक्ताचं संतांचं तुकोबाराय करतात. जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो दैवाचा पुतळा आहे हे तुकोबाराय बोलतात. हा दैवाचा पुतळा आहे याच्यावरूनच आपल्याला त्यांचं संतत्व भक्तत्व लक्षात घ्यावं लागतं. कारण अभंगामध्ये तशा अर्थाने तुकाराम महाराजांनी हे संत आहेत आणि मी यांची लक्षणं सांगतो आहे अशा पद्धतीचं विधान केलं नाही. भक्तीचा जिव्हाळा जाणतो म्हणून हा भक्त आपल्याला म्हणायचा, भक्तीचा जिव्हाळा जाणतो म्हणून हे संत आहेत असं म्हणायचं. कशावरून? कारण ते दैवाचे पुतळे आहेत असं तुकाराम महाराज बोलतात. आपल्याला अन्वय आणि व्यतिरेकानं या तिन्ही चरणामध्ये अन्वय व्यतिरेकानं आपल्याला हा विचार करावा लागतो. काय असतं? वेदांताचा एक नियम आहे, ज्या सिद्धांताचा अन्वय सांगता येतो पण व्यतिरेक सांगता येत नाही ना, त्या सिद्धांताला शास्त्र सिद्धांत म्हणून मान्यता देत नसतं. आपल्याला त्याचा अन्वयही सांगता आला पाहिजे आणि त्याचा व्यतिरेकही सांगता आला पाहिजे. नुसतं व्यतिरेकानं मांडणं हेही चालत नाही आणि नुसतं अन्वयानं मांडणं हेही चालत नाही. म्हणून श्रुती ज्या वेळेला नेती नेती म्हणून परमात्म्याचं वर्णन करते ना, ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये आचार्यांनी एका अधिकरणामध्ये ही शंका उपस्थित केलेली आहे की परमात्म संबंधानं फक्त निषेधमुखानंच जर वर्णन होत असेल, फक्त अतद्व्यावृत्तीनंच वर्णन होत असेल आणि जर विधिमुखानं परमात्म्याचं वर्णन करता येत नसेल तर तुमचं ब्रह्म सिद्धच होत नाही. हा पूर्वपक्ष आचार्याने ब्रह्मसूत्र भाष्याच्या एका अधिकरणामध्ये विशेषत्वाने मांडलेला आहे. तिकडं जाण्याचं आत्ता आपल्याला कारण नाही, उगीच निघालं म्हणून सांगितलं मी आपल्याला. आता याच्यात मला आपला विचार काय चाललेला आहे की दोन्ही पद्धतीनं आपल्याला विचार सांगता आला पाहिजे. तुम्ही वारीला या असं म्हणल्यानंतर का या याचं कारण आपल्याला सांगता आलं पाहिजे की नाही. बाबा वारीला या, तुम्ही कीर्तन ऐका बरं असं म्हणलं तर काय लोक विचारतात, कशा करता आम्ही कीर्तन ऐकावं, कशा करता आम्ही तुमच्या कीर्तनाला येऊन बसावं. याला काहीतरी कारण आपल्याला दिलं पाहिजे की नाही. काहीतरी कारण दिलं पाहिजे की कीर्तनात बसा, कीर्तन ऐका. कशा करता? अरे कीर्तन ऐकणं आपला विधी आहे. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, हरिकथा श्रवण करणं, हरिकथा करणं हा आपल्या वारकऱ्यांचा विधी आहे आणि विधी आहे म्हणून तो केला पाहिजे. नुसतं विधी आहे म्हणून तो केला पाहिजे असं म्हणून चालत नाही. आपल्याला विद्यार्थ ते सांगून चालणार नाही, आपल्याला त्याची योग्यता सुद्धा सांगता आली पाहिजे. याच्याकरता म्हणून सांगितलं पाहिजे की कीर्तनाला या, कीर्तन ऐका, कीर्तन करत जा. कशा करता बाबा? अरे कीर्तन ऐकलं ना की कीर्तनामध्ये ऐकलेल्या भजनानं आणि कीर्तनामध्ये ऐकलेल्या तत्त्वज्ञानानं आपल्या जीवनामध्ये काही परिणाम होतात. कीर्तनामध्ये जे तत्त्वज्ञान सांगितलं जातं त्याच्यानं आपल्या अविद्येची निवृत्ती होते आणि कीर्तनामध्ये जे भजन कानावर पडतं ना त्याच्यानं आपल्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होत असते. विठ्ठला विठ्ठला म्हणजे कीर्तन ऐकणं याच्यामध्ये काहीतरी आपल्याला विधिमुखानं सांगता आलं, आपल्याला अन्वयानं हे सांगता आलं की हा परिणाम आहे म्हणून तुम्ही ऐका. आणि एखाद्याने जर विचारलं नाही ऐकलं तर काय, मग त्याला हेही सांगता आलं पाहिजे की कीर्तन जर तू ऐकलं नाहीस ना तर तू माणूस म्हणून घ्यायच्या योग्यतेचा राहणार नाहीस, म्हणून कीर्तन ऐक हे त्याला सांगितलं पाहिजे की नाही. सांगितलं पाहिजे. मनुष्यत्वाचा बाधच जर कीर्तनाच्या अश्रवणाने होत असेल तर तू कीर्तनाचं श्रवण केलं पाहिजेस. जर तू कीर्तन ऐकलं नाहीस, गळ्यामध्ये तू म्हणजे सगळ्यांसाठी गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंदन आहे, वारीला आलेला आहे आणि तरी मी कीर्तन ऐकणार नाही असं म्हणत असेल तर चालायचं नाही बाबा, असं चालायचं नाही. आपल्याला ऐकलं पाहिजे. का न ऐकू तर आमच्या जीवनाचा घात होईल. आम्ही जर कीर्तनाचं श्रवण भजन न करू तर आमच्या जीवनाचा घात होईल. आम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचाही अधिकार राहणार नाही. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली ही हानी आमच्या जीवनामध्ये होईल. हा दोष आमच्याकडे येऊ नये याच्याकरता आम्ही कीर्तन ऐकलं पाहिजे. हा आपल्याला व्यतिरेकानं सांगितलेला सिद्धांत झाला. म्हणजे कीर्तन ऐका याचा अन्वय काय आहे? ब्रह्मानंदाची प्राप्ती अविद्या निवृत्तीपूर्वक व्हावी हा म्हणून कीर्तन ऐका हा झाला कीर्तन श्रवणाचा अन्वय. आणि कीर्तन ऐका न ऐकलं तर काय होणार आहे तर मनुष्यत्वाची हानी होईल हा व्यतिरेकानं विचार मांडणं झालं. तसं आपल्याला भक्ताचा विचार सांगत असताना भक्त कोण याचा सिद्धांत सांगितला, संत कोण सिद्धांत सांगितला, तो दैवाचा पुतळा आहे हेही सांगितलं. कोण आहे तो? जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो. हे अन्वयानं सांगणं झालं. पण समजा आम्ही जर तसं मानलं नाही तर दुसरे, अरे बाकीचे जे आहेत ना जो भक्तीचा जिव्हाळा जाणत नाहीत ना ते पंडित असू देत, शहाणे असू देत, अन्य कोणीही असू देत, त्यांचा आमच्याशी काही संबंध नाही. भले त्यांच्याकडे ज्ञान असेल, भले त्यांच्याकडे चातुर्य असेल, भले ते समाजामध्ये ज्ञानी म्हणून प्रतिष्ठित झाले असतील, पण जर ज्ञानी असूनही भक्ती करत नसतील
तर आमच्या मनाला काही ते पटणार नाहीत, म्हणून आम्ही त्यांना भक्त म्हणून आम्हाला ते मनाला पटणार नाहीत, म्हणून आम्ही त्यांना भक्त म्हणणार नाही. हा व्यतिरेकानं मांडलेला सिद्धांत झाला. म्हणजे काय झालं, एक अन्वयानं सांगणं चालू आहे. अन्वयामध्ये सकारात्मकता असते, म्हणून भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो दैवाचा पुतळा आहे, हा अन्वय. आणि जो भक्तीचा जिव्हाळा जाणत नाही तो पंडित असला तरी तो भक्त नाही, हा झाला त्याचा व्यतिरेक. विठ्ठला विठ्ठल. मग हे दोन्ही गेले, मग आता राहतं काय? तुकाराम महाराज म्हणतात तो भक्तीचा जिव्हाळा जाणतो. हे आम्ही ओळखायचं कसं? ओळखायचं कसं? त्याला काहीतरी आम्हाला हे पाहिजे का नाही, लक्षण पाहिजे का नाही? हा भक्तीचा भक्तीचा जिव्हाळा काय असतं? क्रिया माणसाची प्रकट होते, त्याच्यावरून कळू शकतं. माणूस बोलतो त्याच्यावरून कळतं. आपल्याला ज्ञानोबारायांनी सांगितलं ना, मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले, झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. आता भोगे जाणीजे, पण हा भोग हा व्यक्त रूपात आला म्हणून पूर्वजन्मी जे केले त्याचा अनुमान करता येतो. झाडाला लागलेलं फूल त्याचा सुगंध आहे, तो आम्हाला इंद्रिय ग्राह्य आहे, म्हणून आम्हाला त्या झाडाची जाती ओळखता येऊ शकते. बरोबर आहे? मनुष्य बोलतो ते इंद्रिय ग्राह्य आहे, आमच्या कानावर पडतं, म्हणून त्या माणसाचं मानस आम्हाला ओळखता येतं. मानस जाणीजे बोले, हा मानस जाणी म्हणजे दोन्ही अर्थाने, मानस म्हणजे मनही जाणीजे आणि मानस म्हणजे माणूस जाणीजे बोले, हेही आपल्याला म्हणता येतं. माणसाचं माणूस पण त्याच्या बोलण्यावर आहे. हो, माणसाच्या बोलण्यावर कळतं की नाही माणूस कुठून आला, कळतं की नाही? आपल्याकडे काय सुदैव आपलं असं आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक भाषा आहे, त्यामुळे त्याच्या भाषेवरून आपल्याला कळतं की नाही कुठून आला. तू जाऊन राहिला, येऊन राहिला, कळलं की नाही कुठून आलं, तो कळलं की नाही? आता कुठं सगळं सांगत बसू आपल्याला. म्हणजे मराठवाड्यातला माणूस कोणता, पश्चिम महाराष्ट्रातला कोणता, विदर्भातला कोणता, अजून काय मुंबईकडचा कोणता, खानदेशातला कोणता, ओळखता येतं. कशावरून ओळखता? भाषेवरून ओळखतो ना आपण. लगा 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 म्हटलं की पंढरपूरहून आला असं म्हणायचं त्याला.